नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्यापलीकडचं नातंच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वैशाली राजेंद्र घोसाळकर या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. नेहमी राबणाऱ्या या माऊली त्यांना बोलतं करूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. घ्या उखाणा. दत्ताला आवडते गाय, महादेवाला आवडते नंदी आणि राजेंद्र भरतरांच्या संसारात मी आहे आनंदी. किती आनंद झालाय. आनंदाचे अश्रूच लगेच आलेले आहेत. राजेंद्र भरतार, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. नाही, ते पण घेत आहेत ना उखाणा. मग घ्या. हां. भाजीत भाजी मेथीची, वैशाली माझ्या प्रीतीची. काय हो, सगळ्या भाज्या बाजूला ठेवून मेथीची भाजीची आठवण काढली म्हणून डोळ्यात पाणी आल्यासारखं वाटत होतं. काय झालं आज? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप आनंदी आहात? खूप खूप. पहिल्यांदाच आम्ही रिसॉर्टला आलोय आज. सगळे आलाय. ओळख करून द्या, कोण कोण आलाय. हा माझा मोठा मुलगा. नमस्कार. ही छोटी मुलगी. नमस्कार. ही छोटी नणंद. नमस्कार. ही मोठी नणंद. नमस्कार. मग असे सगळे एकत्र असे पहिल्यांदाच आले? पहिल्यांदाच आलोय. मग माहेर कुठलं तुमचं? रायगडला. तुमचं बालपण? गावीच. गावी कुठे? रायगड. बाजूबाजूलाच गाव आहे तुमचे. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाले. तुम्ही काय करता सध्या? हाऊसकीपिंग मध्येच काम करतो. तुमचं आता कुटुंब, 2 मुलं आणि तुम्ही ना? हो. कसं जमलं? कसं लग्न? अरेंज मॅरेज जमलं. अरेंज मॅरेज? हा. यांची बहीण आहे ना, ती माझ्या चुलत भावाला दिलेली आहे. त्याच्या ओळखीने झालं आमचं. बर. पण मग मला सांगा, 16 वर्षापूर्वी लग्न जमलं, हो की नाही? हा. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? छान आहे. सुरुवातीला त्रास होता पण आता चांगले आहेत. सुरुवातीला का त्रास होता? टेन्शन मध्ये रागवायचे. हो की नाही? हा. पण आता नाही ना रागवत? नाही, आता नाही. आता एकदम मस्त. एकदम एकदम छान. कसं वाटतंय हे ऐकून तुम्हाला? हा, चांगलं वाटतंय की नाही? पण आता तुम्हाला विचारतो, वहिनींचा स्वभाव कसा आहे? हो, छान आहे. म्हणजे असं कोणाला कोणी येऊ दे आमच्याकडे, कोणीही येऊ दे, आधी असं कसं म्हणजे खाली जाणार नाही. छान नाश्ता जेवण. आणि कोणी समजा हेल्प मागितली, आता आम्ही शिवडीला राहतो, TB हॉस्पिटल म्हणजे आम्ही केमच्या आजूबाजूलाच आहे भोयवाड्यामध्ये. बरोबर. पण गावातलं कोणी आलं तरी पण जेवणं खावण्याची सोय आमच्या घरातून आम्ही स्वतः, पैसे वगैरे नाही. काय गावाला असो, कोणी दुसऱ्या गावातलं असो किंवा नातेवाईक असू दे, आम्ही घेऊन जाणार तिथे. फक्त त्यांनी यायची तयारी ठेवायची. आमच्या सगळी सोय आम्ही करतो. आज माझ्या घरी 4 मुलं आहेत. दुसरी आमच्या व्यतिरिक्त हिच्या बहिणीची 2 मुलं आहेत, माझा भाचा आहे आणि अजूनही गावातला मुलगा आहे. त्यांची परिस्थिती फार गरीब असल्यामुळे रूम नसतात स्वतःचे. आमच्या घरीच आम्ही ठेवतो त्यांना. 16 वर्ष माझ्याकडेच आहेत ती लोक. अरे वा. आणि आता तुम्ही किती ठिकाणी काम करता? मी सकाळची फक्त 7 माझी घर आहेत, संध्याकाळी माझी 3 घर आहेत. काम सकाळी 7, संध्याकाळी 3, 10 घरं. 10 घर. मग सकाळी घर कितीला सोडता? मी 8ला सोडते घर. आणि येता कितीला घरी? मग 3 पण वाजतात, 4 पण वाजतात यायला. आणि परत जाता संध्याकाळी? परत मग मी घरी येते. ही लोक काय बघतात, घरात काय संपलं नसलं ते बनवतात 2 जण. मग मी येऊन परत जेवण बनवते. मग संध्याकाळी मी 7 वाजता परत निघते कामाला. आणि परत किती वाजता येतात? मग ती मी 2-3 तासात रिटर्न येते. घराच्या बाजूलाच काम आहेत, त्यामुळे काही मी जास्त विचार करत नाही मुलांचा. खूप कष्ट करता. हा, खूप खूप. मला तुम्हाला विचारायचंय, मग इतकी कष्ट करणाऱ्या बायकोबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. हो, माझं मत आहे. दुसरं काय. पण खूप कष्ट करते ना. खूप खूप. मग अशी बायको तुम्हाला मिळाली, भाग्यवान समजता? भाग्यवान म्हणजे भाग्यवानच आहे मी असं. म्हणजे होय ना. म्हणजे सांभाळून घेणे म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. एखादी बाई असती तर ती कधीच सोडून गेली असती, असं पण. किती मस्त. आणि तिने त्यामुळे सुधरवलंच मला. सोन्यासारखी ही 2 रत्न तुमच्या घरात आहेत. छान आहे. आता ना, तुमच्याबद्दल, तुम्ही ज्यांच्याकडे काम करतात ते काय म्हणतायत ते आपण ऐकूया. हा, बघूया. माझ्याकडे वैशाली घोसाळकर ह्या 3-4 वर्षापासून घर कामासाठी येतात आणि त्या खूप काम चोखपणे बजावतात आणि खूप विश्वासू आहेत, केअरिंग सुद्धा आहेत आणि त्यांची मला वेळोवेळी खूप मदत होते. अडीनडीच्या वेळी ते जास्त काम करून मला सहकार्य सुद्धा करतात. असाच एक प्रसंग आहे, जेव्हा माझा मुलगा हॉस्पिटलाइज झाला होता तेव्हा मी खूप खचले होते. तेव्हा त्यांनी मला मानसिक आधार देऊन वेळेपेक्षा जास्त काम करून मला सहकार्य केलं. माझ्या घरी गौरी गणपती वेगवेगळे सण वगैरे येतात तेव्हा त्या घरातील व्यक्तीप्रमाणे मला मदत करतात, साफसफाईला मदत करतात आणि कधीही त्यांची तक्रार नसते. त्या आपलं काम खूप चोखपणे बजावतात
आणि त्यांच्या विश्वासावर मी पूर्ण घर टाकून जाऊ शकते एवढ्या त्या विश्वासू आहेत आणि त्या सांभाळतातही आणि त्यांचं मला खूप मदत होते. आम्ही ऑफिस आणि घर सांभाळणं खूप कठीण जातं, पण त्यांची मदत असल्यामुळे ते खूप इझी जातं. काय हो, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मग इतकं कसं काय कौतुक करतायत तुमचं त्या? त्यांनी पण मला मदत केलेली आहे. हो, कशी? म्हणजे आमच्या रायगडमध्ये आता चक्रीवादळ आलेलं होतं, म्हणजे 70, 80, 90 पत्रा उडालेला. मला खूप म्हणजे मी एकदम वेडीच झालेली की मी घर कामाच्या याच्यावर घर उभा केलं होतं तो. आणि जेव्हा मला कळलं, मी गावावरनं फोन आला की तुझी पूर्ण छप्परच उडून गेला घराचा, काही राहिलं नव्हतं, घर पूर्ण तुटलेलं होतं. मी एकदा सुद्धा त्या घरामध्ये प्रवेश केला फक्त या कामामुळे. मी एकदा सुद्धा त्या घरात पाऊल ठेवलेलं नव्हतं. मला एवढं झालं की मला सगळ्या मॅडमनी मदत केली पाहिजे, कारण हे सगळं मी माझ्या घरकामाच्या जीवावर केलेलं होतं. मला खूप एवढं हे झालं. नंतर सरकारची मदत भेटली, त्यापूर्वी भरपूर वेळ झाली. ते मग पाणी पूर्ण घरात पडायचं, तेवढं सासू सासरे म्हणजे साफ करायचे, रोज रोज घर साफ करायचे, पाणी उपसून उपसून काढायचे. पण मग सगळी मदत या सगळ्यांनी केली? सगळ्या मॅडमनी केली, सगळ्या मॅडमनी केली. यांनी पण केली, दुसऱ्या मॅडमनी पण केली. हो ना. हा. बरं, या कधी रागवत नाहीत ना हो तुमच्यावर? नाही, असं नाही. रागवायला मी घरीच नसते. बरं, हे कुठे कुठे फिरायला घेऊन जातात तुम्हाला? नाही, आम्ही कुठेच गेलो नाही. मग आज पहिल्यांदा इकडे आला? पहिल्यांदाच आलो इकडे. मग मुलांनी मजा केली असेल? मुलांना वाटलं की मम्मी रोजचेच नाटक खोटं बोलते की आज मी तुम्हाला इकडे पाणीपुरीला खायला घेऊन जाणार आहे, आणि त्याच दिवशी मला काम जास्त असतं, मग मी येतच नाही त्यावेळेला. ह्यांना विश्वासच नव्हतं बसलेलं की मी घेऊन जायते म्हणून तिकडे, होम मिनिस्ट्रीला इकडे येते म्हणून. मग आज कसं वाटतंय? आज आता खूप कसं आनंद वाटतंय? वाटतं. आज खूप माझ्या फॅमिलीसाठी मी फक्त बाहेर आलेली आज. बरं झालं पण आलात. तेव्हा त्या ज्या ज्या घरांनी तुम्हाला आज सोडलंय, सुट्टी दिली आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि सगळ्यांशी बोलणार आहे. एक तुम्हाला आव्हान आहे आता. एक समोर 3 चित्र दाखवणार, ती जर ओळखली तर या माऊलीला या आनंदाबरोबर एक सोन्याची नथ, लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून तुम्ही मिळवून देऊ शकणार आहात. बघूया, दिवाळी आलेली आहे. दिवाळीच्या आधी सोन्याची नथ माहेराहून मिळणार आहे, लक्षात ठेवा हो. हा, चला बघूया पहिला फोटो. काय आहे सांगा? बांगड्या. कसले आहेत? माणिक. माणिकच्या आहेत. अभिनंदन. माणिक आणि पाचूच्या बांगड्या आहेत. अभिनंदन. काय आहे सांगा? ठोशी. अरे वा, बरंच माहिती हो यांना दागिन्यातलं. आणि तिसरं बघूया. काय आहे सांगा? बाजूबंद. अभिनंदन. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ. अभिनंदन. कसं वाटतंय? आज एकदम आनंदात आहात, हो की नाही? खूप खूप. बघा, आनंदाचे क्षण, सोन्याचा दागिना पण घरात आलाय. हो, बर. आता जरा मुलांना विचारतो. तू सांग, तुझी आई इतके कष्ट करते आणि आता सगळं छान आहे, कसं वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतंय की, कारण का पहिलं असं एवढं काही चांगलं नव्हतं, कारण का आता हल्ली हल्ली एवढं चांगलं होत चाललंय. कारण का आता एवढी कष्ट करतात दोघं जण, तर चांगलं तर व्हायलाच पाहिजे ना. तू कितवीत आहेस? मी 9वीला कुठल्या शाळेत जातो? म्युन्सिपाल्टी जातो. होय ना. हां. मग आज इकडे आलायस रिसॉर्टवर, कसं वाटतंय? चांगलं वाटतं. खूप दिवसाने आलो इकडे. काय काय केलं आज दिवसभरात? खूप गेलं. हे क्लाइम्बिंग सारखं केलं, नंतरला क्रिकेटचं खेळलो आम्ही, नंतरला कॅरमच्या इकडे गेलो, नंतरला पाण्यामध्ये पण गेलो आम्ही. अरे वा. बाबा आणि तू कधी खेळला होता यापूर्वी? नाही, टाईम नव्हतं तेव्हा. आज खेळायला मिळालं. बाबा पण खेळले, हो आई पण खेळली. हो. अरे मजाच आहे. आता आता इतके आनंदाचे दिवस आहेत, आणखी आनंदाचे दिवस या घरात नक्की येणार आहेत.
तू कितवीत आहेस? 7वी. कोण जास्त अभ्यास करतो? दादा अभ्यास जास्त करतो की तू करते? दादा. दादा का? मग तू कमी का करते? प्रॅक्टिस करतेय. करतेस मला ना? रीडिंग हार्ड जाते. बरं, आई बाबांपैकी तुझ्यावर कोण रागावतं? नाही सांगू शकत. का दोघे रागावतात? नाही, कधी रागवणं घरीच नसतात ना. हो, मग तुमची जबाबदारी जास्त आहे. दोघेही घरी नाहीत म्हटल्यानंतर तुम्ही अभ्यास केला पाहिजे ना. हो, आम्ही ट्युशनला जाऊन अभ्यास करतो. करता ना? मी कधी म्हटलं नाही करत म्हणून. आज तू काय काय मजा केलीस? खेळलो, टाइम स्पेंड केला. तुम्ही सांगा, काय सांगणार? एकंदरीत हे कष्ट तुम्ही बघितलेले आहेत. दोघं जण आधी खूप भांडायचे वगैरे, त्याच्यामुळं ते कधी एकदम खुश नव्हते तेव्हा. तर दादाला त्याची चांगली वर्तणूक झाल्यामुळे त्यांचं ते चांगलं चाललं आहे. बहिणीचं नेचर खूप हेल्पिंग आहे, खूप चांगलं आहेत ते एकदम. तुम्ही काय करता? मी ॲक्च्युली आता मी पोलीसची भरती देते. पोलीसमध्ये? तुम्हाला शुभेच्छा आहेत खूप. थँक्यू सर. सांगा. ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर खूप वेळ राहिलेली आहे. जेव्हा ते सांगतायत की जे टेन्शनवाली लाईफ होती तेव्हा मी त्यांच्याबरोबरच होती. त्यांनीच मला एक लाईफ दिली. म्हणजे मी पण खूप गरीब घरातली, त्याच्यामुळे त्यांनीच मला पहिला मुंबईला आणलं. त्यांनी शिकवलं मुंबईचं, स्वतःच्या पायावर म्हणजे पैसे कमवायला मदत केली, त्यांनी शिकवलं. आणि त्यात दादाचं खूप टेन्शन, मी त्यांची खूप परिस्थिती वाईट बघितलेली आहे. त्याच्यामुळे ते दिवस आणि आत्ताचे दिवस त्यांचे बघून मला खूप आनंद वाटतो त्यांच्यासाठी, की खूप कष्टातून त्या वर आल्या आहेत आणि खूप मेहनत करून किंवा कोणाला हेल्प लागली किंवा काही असू दे, कितीही अडचण असू दे, त्या लगेच धावत जातात. आणि माझ्यासाठी खूप त्यांनी केले, त्याच्यामुळे मी त्यांचे कधी आभार नाही विसरू शकत. खूप दोघेही खूप चांगले आहेत. पण आज काय काय मजा केली तुम्ही? आज खूप त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा एक नवीन लाईफ मिळाल्यासारखं वाटलंय, की स्विमिंग पूल हे कधी कधी नव्हतं गेलेलं, ते पहिल्यांदा आम्हाला सुद्धा खूप अनुभवायला मस्त भेटलं. वाटतंय. बघितलं तुम्ही काय काय केलंय सगळ्या कुटुंबासाठी. खूप खूप केलंय. इतके कष्ट काढलेत आणि आता झी मराठीने हा एकदम आनंदाचा दिवस तुम्हाला दिलेला आहे, हो की नाही? हो. खुश आहात ना? हो, एकदम आणखी खुश. एन्जॉय करा. आता ना दादा, तुला एक चित्र काढायचं आहे आणि तू काढलेलं चित्र जर बाबांनी ओळखलं तर आईला बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघूया बक्षीस मिळणार का? माईक, अभिनंदन. काय सुंदर चित्र काढलंय. तर अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. थँक्यू. लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आपण भेटू असं वाटलं होतं नाही वाटलेलं का? की माझं तेव्हा आमचं झोपडं होतं ना, तेव्हा मी तेव्हापासून कार्यक्रम बघते. आज मी ह्या करीन, ते उद्या, आता मी ह्याच्यातच करणारच होती तुमचं. मग माझ्या घरीच बोलवणार होती, पण हे ऑफर आली म्हणून मी इकडेच आले. बरं झालं ना मग, हो की नाही? म्हणूनच मी इकडं सगळे कामांना सांगितलं. ते बोले की तुम्ही जा म्हणून बिंदास मध्ये. होय ना? हा. आता सगळे कार्यक्रम बघतील तर सगळ्यांना आनंद होईल, हो की नाही? बरं, मला विचारायचं आहे, आज तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? सॉरी, आई वडिलांचीच. क्षमा आई वडिलांची मागणार का? कारण त्यांची स्वतःची इकडं असं रूम आहे, पण ते इथे राहायला येतं म्हणजे राहत नाही मुंबईला येऊन. म्हणजे गावीच असतात, पण आहे त्यांचं व्यवस्थित, असं काही नाही. पण सोबत फॅमिली राहण्यात आणि असं राहण्यात तेव्हा ते खूप फरक दुःख वाटतो. काढले. म्हणजे दोन्ही मुलं मध्ये व्यसनाची होतीच ना. आम्ही त्यामुळे. दोन्ही भावंड आहोत, पण दोघे पण आम्ही असेच असायचो. म्हणजे आम्हाला कधी सपोर्ट कोणीच असं केलं नाही की तू असं केलंस तर पुढं तुझं असं होईल म्हणून, चांगलं होईल. पण आता सगळे चांगले आहात. आता आम्ही स्वतःच्या ह्याच्यावरच आम्ही आपले लग्न झालं, तिथून मग थोडं 1-2 वर्षांनी लाईन भेटली मिसेस मुले, मग चांगलं होत गेलं तर गेलं, चांगलंच होत झालं. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? म्हणजे मी घरी आली ना का, मी सकाळी जाते ना 8ला, मग घरी आलो मला पसारा दिसला ना घरामध्ये, मग हे मुलांना मी ह्या करते, ओरडते. म्हणजे घरात व्यवस्थितपणा तिला दिसला पाहिजे असं. आल्यानंतर घरी. म्हणजे मी एवढे घरात काम करते, मला खूप ताणा होतो. हा प्रकार बनवा, तो प्रकार बनवा जेवणाचे. कधी कधी जास्त जेवणाचे प्रकार असतात, मग मला ते अजून तिथं हे होतो. मग तो राग येऊन मी ह्यांच्यावर उतरते घरात काय पसारा दिसला तर. मग आता तो राग कमी होणार?
हो कमी होणार. नक्की नक्की आजपासून आवडेल तुम्हाला असं झालं तर, म्हणून तुम्ही पसारा करू नका. बरं बरं, पण खरंच इतकं कष्ट करत असताना आज नमस्कार असं म्हटलं आणि कार्यक्रम सुरू झाला, आणि ज्या क्षणी मी नमस्कार असं म्हटलं त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही मला वाटलेलंच नव्हतं की तुमच्या समोर आम्ही बसून एवढं बोलू शकतो. पण आज बरं वाटतंय. हा आज बरं वाटते. मला सुद्धा खूप आनंद झाला. इतकं कष्ट करणाऱ्या या माऊलींच्या घरात कायम सुख वाढू दे, त्यांच्या घरात आनंद नांदू दे, हीच प्रार्थना करावीशी वाटते. आणि या कार्यक्रमामुळे आपली भेट झाली, नाहीतर कशी झाली असती? कशीच नाही भेटली असती. असं हे नात्यापलीकडचं नातं जपणारा हा कार्यक्रम होम मिनिस्टर तुमच्या कष्टाचा सन्मान करण्याचं ठरवलेलं आहे झी मराठीने. क्षण आलेला आहे सन्मानाचा. दिवसभराच्या आठवणींचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. तेव्हा या सगळ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देऊया. आपणा सर्वांना शुभेच्छा. लवकरच दिवाळी येते आहे, तेव्हा दिवाळीच्याही तुम्हाला आत्तापासूनच शुभेच्छा देतो. कारण मला माहिती आहे घराघरात खरेदी सुरू झालेली आहे, आणि अशा वेळेला या माऊलीला दुसऱ्यांच्या घरात आनंद देत असताना काही क्षण आज सुखाचेही मिळालेले आहेत. सोन्याच्या त्या नथीबरोबर पैठणी घेऊन ही माऊली पुन्हा आपल्या घराकडे निघणार आहे. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.